तुमचं लेकरू मोठं होणार आहे, त्याला लेकरं होणार आहे ती, त्याला लेकरं झाल्यानंतर या मराठा आरक्षणाचा, महाराष्ट्रातला आरक्षणाचा हा इतिहास तुमच्या सगळ्यांना सांगितला जाणार आहे. तुमच्या सगळ्यांना सांगत असताना तुमचं पोरगं, तुमचं नातू सुद्धा ते इतिहास ऐकणार आहे. आणि तो इतिहास ऐकताना जेव्हा त्याला प्रश्न पडेल त्यावेळेस तो नातू तुमच्या पांढऱ्या झालेल्या दाढीकडे बघून, तुमच्या पांढऱ्या झालेल्या केसाकडे बघून तुम्हाला विचारणार आहे. ज्यावेळेस 35 किलोचा आणि 2.5 एकराचा मनोज जरांगे पाटील तुमच्या माझ्यासाठी ज्यावेळेस रस्त्यावर येऊन भांडत होता, मुंबईला जाऊन दौरा करत होता, त्यावेळेस बापा बापा आजी तू काय करत होता, त्यावेळेस तुम्हाला छातीवर हात ठेवता आला पाहिजे, अभिमानाने त्याला सांगता आलं पाहिजे. ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुंबईला 29 ऑगस्टला सगळी कामधंदा सोडून तुमच्या माझ्या लेकरासाठी आंदोलनाला जात होता, त्यावेळेस मी उसाची दारं धरून, उसाला खत टाकून, ऊस बांधून, जरशाची वैरण काढून, जरशाची व्यवस्था करून मी त्या मनोज जरांगे पाटलांबरोबर त्या तुझ्या आरक्षणासाठी चळवळीमध्ये सहभागी झालो होतो. हे अभिमानाने सांगायचं असेल तर 29 ऑगस्टला तुम्हाला यावं लागेल. मसले चौधरी मधून सगळ्यात जास्त संख्या या मोहोळ तालुक्यामधून निघेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार.